आयुष कोमकर हत्या प्रकरण राज्यात सध्या प्रचंड गाजते। दिवसाढवळ्या 12 गोळ्या फायर करून त्याच्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये 18 वर्षाच्या आयुषची हत्या करण्यात आली। वनराज अंदेकर या त्याच्यात सख्या मामाच्या हत्येचा बदला म्हणून त्याचा जीव घेण्यात आला। या हत्या प्रकरणी सूर्यकांत अंदेकर सोबतच आतापर्यंत 7 ते 8 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर अजून 4 ते 5 आरोपी फरार आहे। या प्रकरणी आता मोठी अपडेट अशी की या सर्व आरोपींना दणका देत पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। या कारवाई अंतर्गत अंदेकरांच्या घरात धाड टाकली गेली आणि कोट्यावधींचा घबाड पोलिसांच्या हाती लागले। आयुष गणेश कोमकर या 18 वर्षाच्या तरुणावरती 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता। आयुष हा माजी नगरसेवक वनराज अंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे। या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात टोळी प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी अंदेकर, यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगू या सर्व जणांना नुकताच अटक करण्यात आली। ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, तर इतर 5 आरोपींचा शोध सुरू आहे। या टोळीने खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, तोडफोड, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवणं असे गुन्हे वारंवार केलेले आहेत। याच मकोका अंतर्गत कारवाईत आता पोलिसांनी बंडू अंदेकरच्या घराची झडती घेतली। 10 सप्टेंबरला सायंकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबरला पहाटे 4 वाजेपर्यंत बंडू अंदेकरच्या घराची झडती सुरू होती। गुन्हे शाखेसह समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तिथे उपस्थित होते। एवढंच नाही, अंदेकरनं घराच्या 100 मीटर परिसरामध्ये 25 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली। यापैकी पोलिसांना कोट्यावधींचा मुद्देमाल मिळून आलाय। पोलिसांनी तब्बल 770 ग्रॅम सोनं म्हणजे ज्याची किंमत सध्याची 85 लाखांपेक्षा जास्त आहे, तर 31 हजारांची चांदी, 2,50,000 रुपयांची रोख रक्कम, एक आलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या असा मोठा मुद्देमाल जप्त केला। याशिवाय अंदेकरनं केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसारपावत्या, कुलमुखत्यारपत्र, साडेखत या गोष्टीही पोलिसांना मिळून आल्या। अंदेकरांसोबतच गुन्ह्यातील इतर आरोपींची म्हणजेच यश पाटील असेल किंवा अमन पठाण असेल यांच्याही घरावरती जो आहे ती झडती घेण्यात आली। यासोबतच वाडेकर कुटुंबीय म्हणजेच गुन्ह्यातील आरोपी असणारे स्वराज, वृंदावनी आणि तुषार वाडेकर यांच्या घराची देखील झडती घेतली गेली, ज्यात वाडेकर यांच्या घरातून 21 हजारांची रोख रक्कम, 16 मोबाईल आणि दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे आता बंडू अंदेकरांच्या अडचणी आणखीन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या हत्या प्रकरणाच्या मास्टरमाइंड कृष्णा अंदेकर आणि त्याचे चुलत भाऊ म्हणजेच शिवम अंदेकर, शिवराज अंदेकर आणि अभिषेक अंदेकर अजूनही फरार आहे। पोलीस या सगळ्यांचा तपास करतायत। त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या प्रकरणामध्ये काय समोर येतं हे पाहावं लागेलच।